नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या भेसळ डोसी कमाल पाय. हो, या निकम सरांनी चालू वर्षी बी आणि दरवर्षीच देतात ते सेंद्रिय खत जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो आणि उत्पन्नामध्ये शेतीच्या अर्क सुदृढ राहिला याच्यामुळं. हो, टरबूजाचं उत्पन्न जवळजवळ 100 टनाच्या पुढं उत्पन्न निघलं आपल्याला. टोटल उत्पन्न 4 एकर टरबूज मी लावलेलं आहे आणि त्यांनी दिलेलं किट पण वापरलेली मी. NPK सर्व वॉटर सुटेबल पूर्ण बेसल डोस त्याला तुम्ही आपला वापरला. भेसळ डोस तर पूर्ण वापरलेला आहे. त्याचबरोबर शेणखत सुद्धा वापरलेलं आहे. 25 टारली शेणखत पण टाकलेलं आहे. उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात निघतं आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खताचा म्हणजे मला काय त्याचा प्रचार नाही करायचा, पण वापरावं माझं मत आहे. जमिनीचं जर तुम्हाला पोत सुधारायचा असेल तर इकडं वळायलाच पाहिजे. आपण रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खतावर भर द्यावा, माझी अशी विनंती सगळ्या. म्हणजे आपण एकंदरीत 4 एकरामध्ये 120 क्विंटल 120 टन टरबूज आपण त्या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे सरासरी 30 टनापर्यंत ॲव्हरेज निघला. म्हणजे एकंदरीत तुम्हाला बेसल डोसचा आपल्या औषधांचा 100% फायदा झाला. रिझल्ट भेटला. आणि मागच्या वर्षी पपईला पण वापरला होता आपण. मागील वर्षी पपईसाठी पण आपण त्यांना बेसल डोस दिलेला होता. आता ती पपई चालूच आहेत. टरबूज पण होते पपई त्यामध्ये. जवळपास 2 एकरात आपले 300 टनाच्या आसपास गेले. दोन कोणाला एकरात काही 300 शंका असेल तर ती येऊन पहा अजून मी. टन. धन्यवाद.